नमस्कार. खूप छान वाटलं मला. मी मार्केटला गेलो होतो दुसऱ्या दिवशी. बर 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 बर. जबरदस्त नियोजन. अच्छा. हा हा हा. म्हणजे मला जे ते मी व्हिडिओ बघत होतो ना, इतके कॅरेट म्हणजे नेमकी व्यवस्था कशी असेल हा. याच्यावर मला थोडीशी म्हणजे अशी मला वैयक्तिक मला शंका होती. बर बर तर मी बर तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर आता आता मला उशीर होणार होता, परंतु काय केलं, गाडी लगेच मिळाली बर आणि गाडीमध्ये तो 1 टन माल टाकला. तो राहिलेला तुम्हाला बोललो होतो. बर बर आणि तो घेऊन आम्ही तिथं पोहोचतो 4 वाजता रात्री पहाटे. बर बर. हा. तर तिथे गेल्यानंतर काही नाही, आमचा 5वा-6वा नंबर होता. लेबर खूप छान आहे. हम्म, सर्वात महत्वाचं लेबरला सॅल्यूट, की त्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारे शेतकरीला काहीच गैरसोय होणार नाही या पद्धतीचं त्यांचं काम आहे. हम्म. मी तिथून आल्यानंतर माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही बिंदास आपल्या भरोश्यावर तुम्ही माल पाठवू शकता. हम्म. कारण ते गाडीमधून आपले कॅरेट लगेच रिटर्न, आपल्या कॅरेटमध्ये तो माल पलटी, त्याच्यानंतर ते त्यांचं ग्रेडिंग आणि त्याच्यानंतर वजन आणि निलाव, ही पद्धत एकदम चांगली आहे. हा. म्हणजे मला जे माझा जो माल होता ना सेम त्याच हम्म. मालाचा मी तो व्हिडिओ बघा तुम्हाला टाकला होता बनवून. आपल्याच मालाचा व्हिडिओ का तो? नाही, आपल्या मालाला फक्त तो जसा माझा शेतात माल आहे ना आता हो. सेम, म्हणजे मी माझा बघायला गेलो होतो ना, अच्छा. तर मी तो पाहिला तर सेम मला लक्षात आलं की हा रेट आपल्याला लागू शकतो पूर्ण. बरोबर. मग ती हा हा. गोटी गोटी मला वाटते 60 रुपयाने स्टार्ट झाला तो. हो हो हो. बरोबर. चांगला माल असेल, कडक माल असेल आणि त्याला डाग वगैरे नसतील, कलर चमक असेल, तर त्याला आजही पूर्वीसारखेच रेट आहेत असं म्हणायला अडचण नाही. बरोबर. आता 60 हा. रुपये गोटीपासून स्टार्ट झालेला वर 120 रुपयाचा तो 120 साधारण. रुपयाने गेलेला होता. हो. हा. तर त्या साधारणतः त्या मालाची हम्म, हम्म. साधारणतः 80-85 रुपये ॲव्हरेज बसेल. 85. 100% सर, 85च्या पुढेच ना. बरं, ठीक आहे. 85 ते 90 रुपये पर्यंत ते ॲव्हरेज जाऊ शकतं माझ्या हो नजरेमध्ये. हो हो. पण तुम्ही समक्ष पाहिलं म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला. हम्म, हम्म, हम्म. तर साधारणतः तो माल जर 90 रुपये जात असेल, 85 जात असेल आणि तुम्हाला तो 70 रुपयाने जागेवर मागितला होता, बरोबर? बरोबर. तर 70 मागितल्यानंतर त्यातनं काहीतरी रिजेक्शन झालं असतं? हो, 100% त्यातून आपल्याला म्हणजे एका टनामागे 15 कॅरेट ते 10 कॅरेट रिजेक्शन राहिलं असतं. बरं. मग कोणतं? 70. हां. गोटी जी 60 रुपये गेली ती गोटी रिजेक्शनची होती. अच्छा. मग त्याच्यानंतर मी एक तो 23 रुपये जो गेलेला आहे शेवटचा, तो जो तर आपण फेकून तो घेणारच फेकून नाही. देतो. हा, मी व्हिडिओमध्ये बोललेलोच आहे, जो फेकून देतो आपण, तो 23 रुपये गेलेला होता. ते 6 कॅरेट होते तिथे. बरोबर. हा मग म्हणजे आता 23 रुपयाचा साइडला जाणार, 60 रुपयाचा साइडला जाणार. बरोबर. मग 60 रुपयाच्या वर काय भाव गेलं होतं? 60 रुपयाच्या वरती मला असं वाटतंय काहीतरी 75 होता वाटतं. ठीक आहे. म्हणजे 75 रुपयाच्या भावामधून जर तो सुरुवात होत असेल, तर गोटीच्या भावातच त्यांनी अख्खा 120 रुपयापर्यंतचा माल मागितला. अगदीच अगदीच, बरोबर बरोबर बरोबर. हां, म्हणजे या सर्व परिस्थितीमध्ये जर तुम्हाला 75 रुपयाच्या गोटीमध्ये माल तो मागून 70 रुपये म्हणजे 75 जातोय आणि 70 रुपयाने तुम्हाला ती मागणी होते चांगल्या मालाची. बरोबर. तर तो माल साधारणतः आपल्याला 60 रुपये 55-60 रुपयेच हातात पडणार. 60 रुपये. 60 रुपये पण नाही, पण 75चा माल जर हा रिजेक्शन झाला, याला मार्केटला आपण 200-250 रुपये कॅरेटने दिले किंवा फेकणारा माल फेकून दिला, तर माझ्या हिशोबाने 55च्या पुढे तो जातच नाही. ठीक आहे. म्हणजे त्यांनी 70 नी मागून तुम्हाला 55चं ॲव्हरेज पडलं असतं. बरोबर आणि 55 ते आता तुम्ही पाहिलेलं ते 90 रुपये बरोबर. किंवा 25च पकडा, 85च पकडा. 85. म्हणजे 30 रुपये किलोची वाढ झाली. हो हो, 100% मग सर. 30 रुपये किलोची ही तुमच्या नजरेने पाहिली, हे तुम्हाला मी सांगितलं नाही, तुम्ही तुमच्या नजरेने पाहिलं. हो हो हो. की 30 तुम्हाला म्हणजे मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो, की आमच्यावर विश्वास ठेवू नका. का? तर तुमच्या बागेतला माल कसा आहे आणि मार्केटमध्ये तो तसाच माल काय भाव विक्री होतोय, हे तुम्ही जर पाहिलं, तर कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर लवकर भेटेल. नक्कीच नक्कीच सर. मला म्हणजे मी अपेक्षितच नव्हतं की जे सौदे इकडे होत होते हं. ते सौदे आणि तिथं आल्यानंतर पडतळ अशी पडू शकतो, मला अपेक्षित नव्हतं. त्या अपेक्षेच्या पलीकडे तिथे पडतळ पडाली आणि मी एक नाही, नियर अबाउट 15 ते 20 जे चांगले माल होते, आपल्या मालासारखे माल, हो, हो, त्यांची हो. सर्वांची पडतळ पाडून पाहिली ना, तर मला ते लक्षात आलं की तो माल 85च्या पुढेच पडतोय. हां. मग आता तसा माल जो जाग्यावरती ग्राहक जो आहे, की असा माल चांगलाच घ्यायला जातो. मीडियम माल घ्यायला जागेवरती कुणाच्याही बागेत जात नाही. बरोबर, अगदीच बरोबर. आणि मग शेलका माल आजही मार्केटमध्ये चांगला विकत असताना शेतकरी का ग्राहकांची वाट पाहतोय? तो हम्म, का मार्केटमध्ये मार्केटपर्यंत मोकळा पोहोचत नाही? हा हम्म. मला पण प्रश्न पडतो. अगदी बरोबर. मग त्यासाठी तुम्ही जसं काल जाऊन आला,
तसं अनेक शेतकऱ्यांनी मार्केटपर्यंत जर गेलं आणि जर त्यांना असं वाटलं नाही, नाही बाबा जागेपेक्षा मार्केटला योग्य आहे, तर त्यांनी मार्केटला गेलं पाहिजे. नक्कीच. आणि जर असं वाटतं, की नाही, नाही मार्केटला कमी रेट आहे, आपल्याला जागा व्यवस्थित मिळतोय, तर मग जागेवर गेलं पाहिजे, दिलं पाहिजे. हो, हो, हो. हो. म्हणजे पण आता माझ्यासारखा जो शेतकरी आहे, की स्वतः अनुभव घेऊन आल्यानंतर, की हं, त्याला लक्षात आलं, की नाही, की आपल्याला पैसे कुठे जास्त होतील आणि आपलं काय चुकत होतं, हे नक्कीच शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे सर. बरोबर आहे. म्हणजे हा अभ्यास तुम्ही आज खरं तर सगळ्यांना गाईडन्स करताय फ्रीमध्ये आणि तुमच्या रूपानं आता हा एक मार्केटिंगचं फ्रीमध्ये गाईडन्स झालं, की 100-150 शेतकरी जे अवलंबून होते जागेवरती किंवा त्यातले कदाचित मार्केटला जात असतील. पण निम्मे तरी 50% शेतकऱ्यांना तुमचं गाईडन्स तर नक्की झालं तुमच्या. नक्कीच, नक्कीच. हां. मी आणि माझ्या जवळचे काही शेतकरी होते ना सर, त्यांना मी आज सकाळीच 2-3 शेतकऱ्यांना कॉल केलेत आणि हं, त्यांना मी सत्य परिस्थिती सांगितली, की काय मला बघायला मिळालं आणि हं, काय मला अपेक्षित होतं आणि तिथं किती फायदा होऊ शकतो असं. हं, हं, म्हणजे हं, काय होतं, की सर्वात महत्त्वाचं आपल्याला व्यापाऱ्यांबद्दल काहीच बोलायचं नाहीये. परंतु हं, समजा, की व्यापाऱ्यांना कॉल करून जर व्यापारी तिथपर्यंत पोहोचत नसेल, काळी हं, जमीन असेल, तिथं जर समजा आता टिपका पडेल किंवा माल गळून पडेल आणि आपण नुसती वाटच बघत असाल, हं, तर हं, हं. मात्र हे शेतकऱ्यांचं चुकत असेल. बरोबर, मग बरोबर. त्याला एक दुसरा पर्याय कारण पर्याय शोधणं खूप गरजेचं शेतकऱ्यासाठी. हो, 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 हो. हां, हां. मग दुसरा पर्याय असा आहे, की इथं जो तुम्हाला माल विक्री होणार आहे, त्याच्यापेक्षा कदाचित फायद्याने जर तुम्हाला तिथे जरी विक्री होत असेल, तर तुमचा फायदाच आहे ना तिथे, तोटा नाही ना. बरोबर आहे, बरोबर. हां, मग हे मी माझ्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतोय. तुमचे नेहमीचे कॉन्टॅक्ट मधले जे असतील, तर ते घेऊन जात असतील, येत असतील तर ठीक आहे. परंतु येतच नसतील तुम्ही कॉल करा. आता सध्याची परिस्थिती अशी आहे, कॉल करून पण व्यापारी नाही येत ना जागेवर. हां, उचलत पण नाहीत कॉल. उचलत पण नाही येत. मग तुम्ही काय तुमचा माल पडू देणार, खराब होणार का? मग त्याला दुसरा पर्याय, की तो पर्याय म्हणजे आपल्या रूपाने आपलं मार्केट. बरोबर आहे. आणि आपलं मार्केट म्हणजे किंवा शेतकऱ्यांची जी काळजी घेणारं मार्केट, हे फक्त केडी चौधरी असू शकत नाही. मी म्हणून अजून कोण असेल ते पण शोधलं पाहिजे. नाही सर. ते कसं होतं, हां. की दुसरे मार्केट माहिती आहेत शेतकऱ्यांना. तिथे कदाचित शेतकऱ्यांचे काही चांगले वाईट अनुभव आलेले असतील. म्हणून मार्केटला काही शेतकरी माझ्यापेक्षा खूप अनुभवी शेतकरी आहेत अजून. मी तर एक नवीन पोरगा आहे. हं. तर काहींचे वाईट चांगले अनुभव आले असतील. त्यामुळे कदाचित मार्केटला जाण्या-येण्याच्या शेतकऱ्यांचा काही संभ्रम असेल किंवा मला कोणीतरी मिसगाईड केलेलं असेल, मला सुद्धा स्वतःला. तर मी हां. जेव्हा काल स्वतः आलो आपल्या मार्केटला, मी आपल्या मार्केटची जी सिस्टम पद्धत पाहिली, की अशी नाहीये कुठे दुसरीकडे असं मला वाटतं. वैयक्तिक माझं मत आहे. की आम्ही गेल्या-गेल्या आम्हाला कुठल्याही कॅरेटला हात लावावा लागला नाही. एकदम सुंदर ग्रेडिंग. एक फळ आपलं नुकसान होत नाही. फळांची व्यवस्थित ग्रेडिंग करताना फळं उचल-आपट होत नाही. म्हणजे अगदी घरचे व्यक्ती जसे माल ठेवू शकतात ना कॅरेटमध्ये, तशा पद्धतीचं लेबर आणि सर्व हँडलिंग करणारे आपल्याकडे आहेत लोकं. हां. आता मी हा शब्द का वापरतो नेहमी? कदाचित आमच्यासारखं कोणतं मार्केट महाराष्ट्रात दिसत असेल तर तिथं जा. हे मी का म्हणणार आहे, की मी म्हणत नाही फक्त महाराष्ट्रात आमचंच मार्केट चांगलं आहे. पण तुमच्या नजरेत ते एक नंबरला आमचं मार्केट आलं, मी धन्यवाद देईन तुम्हाला. पण इतरांनी त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. कारण बाबा के.डी. चौधरी जर असं करतोय, तर आपण का बदल करू नये? शेतकऱ्याचा का फायदा करू नये? हे प्रत्येकाला प्रश्न पडले पाहिजे आणि त्यांच्याकडे सुद्धा आवक वाढली पाहिजे. म्हणजे जागेवरचे जे सौदे होतायत ना, ते त्याच्यामध्ये पर्याय हा मार्केट प्रबळ राहील शेतकऱ्यांना. नक्कीच सर. कारण आणि आगामी काळात लागवडी खूप झालेल्या आहेत. हो. मागच्या काळात, चालू काळात दुसरं पर्यायी पीक कुठल्या पिकाला कांद्याला भाव नसल्यामुळे हं. आणि बाकी इतर पिकांना भाव मिळत नसल्यामुळे आणि चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना एकच पीक चांगलं वाटलं. कारण नवीन पोरांनी काय केलं, Instaला मागे जे रेट चालू होते ना 180, 90, 190, 200, 250 पर्यंतचे रेट, तर लोकांना असं वाटलं डाळिंबाला सहज रेट आहे, रेट चांगला आहे तो. म्हणून शेतकऱ्यांनी लागवडी खूप प्रमाणात करून टाकलेल्या आहेत. हं, हं. लागवडींचं प्रमाण हे आता सर्वात 1 नंबर जर असेल ना, तर डाळिंब लागवड आहे. हं, 2 हं. नंबरला मका जातो, 3 नंबरला कांदा जातो आणि 4 नंबरला बाकी इतर पिकं जात आहेत. तर आगामी काळात अजून 1 ते दीड वर्षात अजून डाळिंबाची आवक खूप प्रमाणात वाढेल. आणि ज्यावेळेस आवक वाढेल त्याला पर्याय म्हणजे आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांना तारणारी जी गोष्ट ठरेल, तर ते आपले मार्केट ठरतील माझ्या नक्की, नजरेत. नक्की. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे, की फक्त एक के.डी. चौधरींनी पुढे जाऊन उपयोग नाही, तर 10 के.डी. चौधरी महाराष्ट्रात तयार झाले पाहिजे अशा विचाराचे. बरोबर, बरोबर. की नक्कीच सर. जेणेकरून जो शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो आणि त्यांना पर्याय उपलब्ध झाला पाहिजे. अरे नाही बाबा तिथं गर्दी आहे, तर चला हे पण तसाच काम करतोय.
आता तर मी तुम्हाला मागच्या कॉलमध्ये आपलं हेच बोलणं झालं होतं की सर माझ्याकडे 55 टन माल तयार आहे. मी जरा चिंतेत होतो की 55 टन, मग त्याची विक्री, आता जे व्यापारी तो छोटा 3 टन 2 टन असेल तर जागेवर सांगतो की आम्ही घेऊन घेऊ सहज, पण तुमचा मोठा जास्त प्लॉट आहे, आमच्याने कव्हर होणार नाही, मग त्याला थोडंसं कमी डिमांड, कमी मागणं. मग या आता मला आता मार्केटला आल्यामुळे एवढी मोठी हिंमत येऊन गेली ना की मी 2 पिकअप जर लावले ना तर 1.5 टन एका पिकअप मध्ये टाकला तर 3 टन रोजचा इझी घेऊन येऊ शकतो. माझ्याकडे एक शेतकरी माझे जवळचे नातेवाईक आहेत. हा, हा. त्यांनी 120 एकर क्षेत्र होतं. तर दररोज 1000 कॅरेट्सनी चालत होते. 1000 क्रेट्स. बरोबर बरोबर तरी पण आपण त्यांची भूक भागवू शकत होतो. हे मार्केट आहे. बरोबर बरोबर हां, बरोबर. त्यामुळं असं डोक्यात धरायचं नाही, की मार्केटला जास्त माझे बुवा 2 पिकअप गेल्या किंवा 100 कॅरेटला दुसरा कोणाचा तरी 100 आला, तर मला काय त्रास होईल. अहो 15,000 कॅरेटच्या बघा तुम्ही त्या दिवशी गेला तर पावसामुळे माल कमी होते. पण हो हो. 200-250 पिकअपच्या लाईन लागल्या होत्या. आग्रा रोडपर्यंत लाईन गेली होती प्रीमियम कृषी मार्केटमध्ये नाशिकमध्ये. नक्कीच नक्कीच सर. नाही आणि खूप सर. तरी पण एकदम. व्यवस्थापन थोडंसं पहिल्या दिवशी आम्हाला त्रास झाला. पण आम्ही संपूर्ण व्यवस्थापन सुधारलं. आणि आज मी तर म्हणेन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पसंती जर शेतकऱ्याची कोणत्या मार्केटकडे आहे, तर आता प्रीमियम कृषी मार्केटकडे आहे. हा हा आणि हा. तिथं आपल्याकडं जे शेतकरी येतायत, ते एक वेगळंपण घेऊन डिजिटल मार्केट आहे. तुम्हाला कोणाला फोन करायची गरज नाही, काय नाही. पट्टी पेमेंट खात्यात लगेच पैसे ऑटोमॅटिक येतात. सर बँकेत जशी सोय असते ना हां. अशी सोय बघायला भेटली आम्हाला तिथे. अच्छा. दुसरी गोष्ट, मला वाटलं नाही मी बाहेर कुठे होतो. हां. एकदम ऐसपैस जागा, हं, बसायला व्यवस्था होती. हं, सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी वॉशरूमसाठी, टॉयलेटसाठी जी तुम्ही सुविधा केलेली आहे मार्केटमध्ये, हे एक जोरात काम आहे. हं. आणि कॅन्टीन जवळ आहे चहा पाण्यासाठी. सर्व काही गोष्टी म्हणजे शेतकऱ्याला बाहेर जाण्याची गरज नाही आणि तो अगदी आपलं हातात आपली विक्री झालेली पावती घेऊन आणि आरामात तो घराकडे निघू शकतो. एवढी सुंदर व्यवस्था, म्हणजे त्याचे कॅरेट सुद्धा तुम्ही आधीच देऊन देतायत वापस. हो, 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 म्हणजे हो. त्याला ते पण टेन्शन नाही, माझं कॅरेट सांभाळायचंय, इकडे गेलं असेल तिकडे गेलं असेल. म्हणजे एक सर्वात चांगली सोय हं, हं, हं. असेल तर ते आपल्याकडे आहे आता बुवा.